मूर्तिजापूर शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील घरकुल परिसरामध्ये एका घरात मोठ्या प्रमाणात अवैध मानवी औषधांचा साठा असल्याच्या माहितीवरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी आपल्या पथकासह घरकुल परिसरामध्ये छापेमारी केली आणि या दरम्यान एका घरामध्ये लाखो रुपयांचा एक्सपायरी मानवी औषधांचा साठा आढळून आलाय। या कारवाई दरम्यान एकाच ताब्यात घेण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही की हा साठा नेमका कोणाच्या मालकीचा आहे अथवा शहरातील कुठल्या मेडिकलमध्ये सप्लाय केला जातो, तर सदर औषधांच्या माध्यमातून ड्रग्ज व्यवसाय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। 28/12/2025 रोजी पेट्रोलिंग दरम्यान के.पी. पवार आणि त्यांच्या स्टाफला माहिती मिळाली की नवीन घरकुलमध्ये जुनैद खान म्हणून आहे, जो आरोपी आहे आपल्या गुन्ह्यातला, यानं काहीतरी बेकायदेशीर औषधं आणि गोळ्यांचा साठा केलेला आहे। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर सरकारी पंचांना बोलवलं। त्यानंतर कॅमेरामॅन वगैरे यांना बोलावून सर्व स्टाफसह ड्रग इन्स्पेक्टर यांना याबाबत कल्पना दिली, पण ते उपलब्ध न झाल्यामुळं आणि सदरचा माल हा सिक्युअर करणं गरजेचं असल्यामुळे स्टाफसह आम्ही सगळे तिथं रवाना झालो। रवाना झाल्यानंतर बातमीप्रमाणे सदर ठिकाणी काही औषधं आहेत त्यांचा साठा मिळाला। तो साठा आम्ही शासकीय पंचासमक्ष जप्त केला। पोलीस स्टेशनला आला। काल दिनांक 29 तारखेला ड्रग इन्स्पेक्टर मनीष गोतमारे हे पोलीस स्टेशनला आले। त्यांनी पंचासमक्ष सदर साठ्याचं अवलोकन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं की जे एक गुंगीकारक औषध आहे की ज्याचा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याला कुणाला देता येत नाही, पहिली गोष्ट, आणि ते नार्कोटिक्स ड्रगच्या व्याख्येमध्ये येतं। तर असे ते नायट्रोसोन आहे, तर त्याच्या गोळ्या मिळाल्या त्यावरून, आणि इतर जो मुदतबाह्य औषधाचा साठा आहे असं जवळपास नायट्रोसोनच्या गोळ्या आणि इतर साठा असा 1,26,720चा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे BNS कायदा कलम 123, 223, 278, त्याचबरोबर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ NDPS ॲक्ट कलम अंतर्गत सेक्शन 8C आणि 22C प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी यातील जो मुख्य आरोपी जुनैद खान मेहबूब खान व 29 वर्ष राहणार रोशनपुरा जुनी वस्ती याला अटक केलेला आहे आणि पोलीस तपास चालू आहे। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।